बरं का रविदाजी, हा आजकाल भावकीत जिरवा जिरवी हा स्वतःची जिरवून घ्यायची बारी झाली आहे काय का काय. हो तुम्हाला सांगतो दुसऱ्याचा पोरका हा. मोठा झालेला असतो लग्न होय. भाऊ भावकीत बघू लागलं पाहिजे का लागलं नाही, पाहिजे. कानपड्या जाऊन यायची. आणि ह्यांचं काय होतं माहिती ह्यांचं हा. पोरग बारका असतं त्यावेळी यांना वाटतं का हा. आपण लय कमवलं इज्जत 2 in 1 हा. असते. होय. आणि ज्यावेळी ह्यांचा सांड्या होईल 25 वर्षाचा हा. त्यावेळी चुळबुळ चालू असते पूर्वी हुडकायची. आता आपण पण आज गेलं ना आपल्याला कोण बघू लागणार आहे, ह्यांना वाटतं आपण इज्जत लय कमवली. होय. चोरून बघायला चालू करते. एक वर्षभर असे जाते तिने विचारलं नाही आम्ही इकडे गेलतो सांगत नाही ती, पण बाहेरून कळलेलं असते पाहुण्याकडे ही पोरगी आलता ओळखते ती. आमच्याकडे. हा हा. आणि ज्यावेळी वैतागते ती हा. त्यावेळी मग भावकीतले एखादी आहे का तुमच्यात पोरगी, होय. हा आणि त्यातून पण नाही होईना मी एका दोन घराला बोलते परत परत ना पुकरून सांगितलं साहेब बघा माझ्या सांड्याला बघा काहीच मिळेना. चोरून मग सांगते ती. एखाद्याने सांगितलं एक पळून गेली ती एकदाच गेली होती ना तरी चालते आम्हाला, तरी सुद्धा मिळत नाही. बरोबर. असं कंडिशन झालंय. त्यामुळे आधी भाऊ भावकील धरून वागलं पाहिजे का होय, नाही. होय, खरं. घाणपाडे त्यावेळी वाटतंय आमसारखं कोणच नाही. त्यावेळेस पैशाला लई किंमत देतो. लग्नाची वेळ आल्यावर कळतंय बाबा आपण किती पाण्यात आणि इज्जत किती होय, कमवली. भंगार कमवलेल्याला किंमत बरोबर आहे नाही, की. वस्तूला आणि तुझ्या गाडी बंगल्याला भावकीत किंमत पाहिजे हो भावकीत किंमत पाहिजे. हा